वार्षिक उत्पन्न 40 लाख आणि खर्च 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यानं केशवराव भोसले नाट्यगृहाचं व्यवस्थापन खाजगी कंपनीला चालवायला देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। त्यानंतर नाट्यगृहाच्या खाजगीकरणाविरोधात कोल्हापुरातील रंगकर्मी एकवटले असून खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवलाय। त्यामुळे कोल्हापुरातील रंगकर्मींच्या वतीनं आज केशवराव भोसले नाट्यगृहासमोर धरणं आंदोलन करून महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी झाली। कोणत्याही परिस्थितीत नाट्यगृहाचं खाजगीकरण होऊ देणार नाही असा निर्धार रंगकर्मींनी व्यक्त केलाय। 2 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झालं। त्यानंतर शासनाच्या वतीनं पुन्हा हे नाट्यगृह नव्यानं उभारलं जात आहे। अशा परिस्थितीत नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी एखाद्या खाजगी संस्थेची नियुक्ती करावी असा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर झाला। मात्र केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाला कोल्हापुरातील रंगकर्मींचा तीव्र विरोध आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं नाट्यगृह खाजगी संस्थेच्या घशात घालू नये अशी अपेक्षा रंगकर्मींनी व्यक्त केली आहे। नाट्यगृहाचं खाजगीकरण झालं तर उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा कोल्हापुरातील रंगकर्मींनी दिलाय। या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून केशवराव भोसले नाट्यगृहासमोर आज सर्व रंगकर्मींनी महापालिकेच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं। रद्द करा, रद्द करा, खाजगीकरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, खाजगीकरण रद्द करा। राजर्षी शाहू महाराजांनी कलेला आश्रय देण्यासाठी हे नाट्यगृह उभारलं होतं। शासनानं 35 कोटी रुपये देऊन या नाट्यगृहाचं नूतनीकरण केलंय। त्यामध्ये महापालिकेनं 1 रुपया सुद्धा घातलेला नाही, तरीही केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण का केलं जातंय असा प्रश्न उपस्थित केला। आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे खरं तर सरकारची ड्युटी आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही नाटकाचा प्रयोग करतो, ती सगळी नाट्यगृह आत्ताही शासन मॅनेजमेंट खाली चालवली जातात किंवा महापालिकेच्या मॅनेजमेंट खाली चालवली जातात। मग या एकाच वास्तूबद्दल काय प्रॉब्लेम, हा आमचा सवाल आहे। कारण त्याच्यानंतर मग तारखांची गोंधळ होणार। आज जवळपास 35 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत आणि हे खाजगीकरणाचं जे प्रकरण चालू आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे चालू आहे। तर एवढा मोठा निधी करून आल्यानंतर ते अद्यावत केल्यानंतर उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे, बरेचसे लाईट्स लावलेले आहेत। त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या ताब्यात ते द्यायचं का, की जेणेकरून त्याचं मेंटेनन्स होणार नाही। 5-1 वर्षानं त्याची सगळी वाताहत झाल्यानंतर परत ते कॉर्पोरेशनकडे येणार आणि परत आम्ही आंदोलन करायचं। नाट्यगृहाच्या खाजगीकरणाविरोधात यापुढे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशाराही रंगकर्मींनी दिलाय। या आंदोलनात प्रसाद जमदग्नी, स्वप्नील राजशेखर, सुनील घोरपडे, मिलिंद अष्टेकर, सागर तळाशीकर, किरणसिंह चव्हाण, रोहन घोरपडे, हर्षल सुर्वे, इंद्रजित सावंत, विजय देवणे, चंद्रकांत यादव यांच्यासह इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, कराड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगावमधील कलावंत सहभागी झाले होते।